बरेचसे बिझनेस फेल होतात, ती गोष्ट म्हणजे रिपीट कस्टमर्स. तुमच्याकडे जर का रिपीट कस्टमर्स येत नसतील ना, तर सगळ्यात पहिल्यांदा मार्केटला ब्लेम करणं सोडून द्या. आता कस्टमर्स आपल्याकडे आपल्या प्रॉडक्टसाठी डिस्काउंटसाठी येत नाहीत, ते येतात आपल्या प्रोसेसेससाठी, आपल्या एनर्जीसाठी. आणि थोडक्यात काय, तर त्यांना आपल्याकडे कसा एक्सपिरियन्स मिळतोय त्या एका एक्सपिरियन्ससाठी. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, आपण फक्त नवीन लीड्सकडे जास्त फोकस करायला लागतो की नवीन कस्टमर्स कसे जोडले जातील. पण आपल्या सगळ्या सेल्स स्ट्रॅटेजीमध्ये, रिव्ह्यू आणि ॲनालिसिसमध्ये रिपीट कस्टमर्स किती आले याच्याकडे जर का आपण बघतच नसू ना, तर कदाचित सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये तग धरून राहण्यापासून आपण खूप ऑलरेडी स्वतःला लांब ठेवलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या मार्केटमध्ये जर का तुम्हाला सस्टेन व्हायचं असेल आणि ग्रो व्हायचं असेल, तर रिपीट कस्टमर्सना कसं आपल्याकडे वळवता येईल याच्यावर प्लीज फोकस करावं लागेल. आणि त्यासाठी एक चांगली रिटेन्शन स्ट्रॅटेजी आपल्याला बिल्ड करावी लागेल.